केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, अवघा तोडिला संबंध. लंका राज्य विभीषणा, लंका राज्य विभीषणा, केली चिरकाळ स्थापना. औदार्याची सीमा, औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा. लंका दिदली विभीषणा, केली चिरकाळ स्थापना. तुका म्हणे माझा दाता, तुका म्हणे माझा दाता, रामे सोडविली सीता. लंका राज्य विभीषणा, केली चिरकाळ स्थापना. विठ्ठल विठ्ठल केला रावणाचा वध, अवघा तोडिला संबंध. लंका राज्य विभीषणा, केली चिरकाळ स्थापना. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. योऽन्तः प्रविश मम वाच्मिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिलः शक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. मूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणी, नामदेवं च दयामूर्ति, नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिर्देहो क्षेत्र निवासिना. तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम, जयांचे केलिया स्मरण,
होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता चरण चरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं विषमालन्निवल्लभम् आता हृदये हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता केला रावणाचा वध अवघा तोडिला संबंध लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग असून आजच्या या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवान श्रीरामानं अवतार घेऊन कशा प्रकारचं कार्य केलं अशा प्रभू रामचंद्राच्या अवतार कार्यावर प्रकाश टाकणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देवाच्या अवतार कार्याचं वर्णन करीत असताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये केला रावणाचा वध. रावणाला मारलं. एखाद्याला संशय असेल देवाच्या ठिकाणी भेद कशाला. जरी कुणी म्हणत असेल रावण दुष्ट असला तरी सुद्धा रावणाला देवाला मारायचं काम नव्हतं. महाराज त्याचं प्रतिपादन करतायत. अवघा तोडिला संबंध. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे. रावणाला मारलं नाही तर रावणाला उद्धरून नेलं. अवघी याचा संबंध तोडला. रावणाच्या ठिकाणी जी महाराज उपाधी गुंतलेली होती उपाधी तोडून टाकली. रावणाचा वध केला. स्वस्वरूपाची प्राप्ती करून दिली. एका भावाला महाराज स्वस्वरूपाची प्राप्ती केली आणि दुसऱ्याला चिरकाळ अशा प्रकारची स्थापना. लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना. देवा तुझ्यासारखा उदार दानशूर औदार्यवान या जगतामध्ये कुणी दिसत नाही बरं का. औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा. कोण देणार महाराज. एवढं प्रयत्न करून कष्ट करून लंका मिळवली आणि मिळवलेली लंका रावणाचा लहान भाऊ असणारा विभीषणाच्या ताब्यामध्ये दिली आणि काही काळापुरती नाही तर केली चिरकाळ स्थापना. म्हणून देवा खरंच तू औदार्यवान आहेस. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. अभंगात आपण विस्तारानं पाहू. देव किती दानशूर आणि औदार्यवान आहे.
पण तुकाराम महाराज सांगतात, काय वर्णो रघुरामा, माझ्या वाणीनं तुझं मोठेपण वर्णन शक्य नाही. कारण स्वतः माया रावणानं हरण केल्यानंतर माझ्या सख्या प्रभूनं सीतेला सुद्धा सोडून आणलं. तुका म्हणे माझा दाता, रामे सोडविले सीता. अशा प्रकारचं कार्य भगवान श्रीरामाने अवतार प्रतिपादन केल्यानंतर केलं, असं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या दृष्टीने प्रस्थापित करतायत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वैकुंठवासी सद्गुरु केदारी महाराज आणि भगवान श्री वैद्यनाथ प्रभूच्या कृपेनं मला वाटतं पहिल्याच वर्षी आमचे परम आदरणीय परमपूजनीय श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज उखळीकर महाराजांच्या अगदी संकल्पनेतून एवढ्या दूरचा, मला वाटतं अयोध्येत याच्या अगोदर काही वारकरी संप्रदायाचा एखादा सप्ताह झाला आहे का नाही काय माहीत नाही, पण माझ्या दृष्टीनं महाराष्ट्रातून होणारा हा पहिला सप्ताह असेल. आणि त्यातली त्यात पहिलाच सप्ताह आहे आणि तो अयोध्या धामाच्या ठिकाणी होतो आहे. तसं तर तीर्थयात्रा करणं महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात ना, तीर्थयात्रे सुखी जाऊ पण वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रा ही तिसऱ्या प्रकारच्या लोकांचं साधन आहे. 3 प्रकारचं, तिसऱ्या प्रकारचं साधन आहे बरं का. 1 नंबरचं साधन संत सहवास, 2 नंबरचं साधन आहे नामचिंतन आणि 3ऱ्या प्रकारचं साधन आहे तीर्थयात्रा आणि 4थ्या प्रकारचं साधन यज्ञ अन्नदानामध्ये अन्नदानादी यज्ञाधिकादी कर्म आहेत, ती 4थ्या प्रकारची साधनं येतात. तीर्थयात्रा हे 3ऱ्या प्रकारचं साधन आहे. पण तीर्थयात्रेमध्ये संत संगती आणि नामचिंतन जर घडत असेल तर तीर्थयात्रा सुद्धा 1 नंबरचंच साधन आहे. लक्षात आलं का नाही? तीर्थयात्रेमध्ये कोणत्या तरी अधिकारी पुरुषाच्या जर आपण संगतीत असतो आणि असं जर भजन कीर्तन कथा कीर्तन जर श्रवण करायला मिळत असेल तर तीर्थयात्रा ही 3ऱ्या प्रकारची नाही, 1 प्रकारचं साधन आहे. 1 नंबरचं साधन. म्हणून महाराज म्हणतात, वाचे विठ्ठल नाम गावो. एवढ्या दूर अगदी अयोध्येच्या ठिकाणी हे क्षेत्र फार पुण्य पवित्र आहे. भगवान प्रभू रामचंद्राने या ठिकाणी अवतार प्रस्थापित घेऊन राज्य प्रस्थापित करून बऱ्याचशा काळापर्यंत स्वतः विष्णू परमात्म्याने या ठिकाणी वास्तव्य केलं. बरं, इथं नुसता राम वास्तव्याला आलेला नाही तर भक्त शिरोमणी हनुमंतरायाचं चिरकाल वास्तव्य या ठिकाणी असल्यामुळं जिथं वैष्णवाचे दास आहेत आणि जिथं स्वतः परमात्मा असेल अशी भूमी अगदी पवित्र आहे. म्हणून या अयोध्या क्षेत्राच्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा सप्ताह होतो आहे आणि त्या सप्ताहामधली आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. परळी आणि परळी पंचकृषीतील आलेली सगळी भाविक मंडळी, पहिल्याच वर्षीचा सप्ताह आहे आणि मला वाटतं अपेक्षेपेक्षा जास्त मंडळी उपस्थित आहेत. आता 100-200 बाहेर गेलेले म्हणल्यावर बाहेर गेलेले बरेच आहेत आणि तरीसुद्धा एवढी मोठी संख्या आहे. महाराष्ट्रातून आपल्या परळीपासून याचं जर अंतर बघायला गेलं तर 1200-1300 किलोमीटरचं अंतर असेल आणि एवढा मोठा दूरचा प्रवास करून आपण सगळेजण इथं आलात. पण त्यातली त्यात आपलं सुद्धा एक भाग्य आहे. प्रभू रामचंद्राचा खरा वनवास आता ह्या 2-4 वर्षात संपलाय महाराज. आणि आता जे प्रभू रामचंद्राला भव्य आणि दिव्य स्वरूपाचं, जे मंगलमय स्वरूपाचं, भव्य दिव्य स्वरूपाचं जे भवन बनवलेलं आहे त्याला मंदिर म्हणायचं नाही, कारण हा राजा आहे. हे थोडं बाजूला घ्या बरं मोबाईल तिकडे. विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्र हे राजे होते आणि राजाचं जे भवन बनवलेलं आहे, अयोध्येतलं प्रभू रामचंद्राचं हे भवन बघितलं की डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटतं. कारण जगाच्या पाठीवर मला वाटतं एवढं मोठं मंदिर, एवढं सुंदर मंदिर, एवढं प्रशस्त मंदिर, जिथं कसल्याही प्रकारची महाराज उणीव दिसत नाही असं मंदिर जगाच्या पाठीवर दुसरं नाही. आणि एवढं सुंदर मंदिर, त्या मंदिराची निर्मिती झाली. आता बराचसा दिवस रामानं सुद्धा वनवास भोगलेला आहे. पहिला वनवास 14 वर्षाचा
आणि गेल्यानंतर तुम्ही अगोदर कधी बघितलं नसल, आपण दिंडीला जशी राहुटी देतो का, दिंडीला जशी राहुटी देतो का, राहुटी, ती राहुटी दिलेली होती आणि त्याच्यात प्रभू रामचंद्राच्या जुन्या शिळांकृत मूर्ती होत्या राहुटीमध्ये. कशामध्ये? आणि बाजूला बरेचसे महाराज पोलीस संरक्षणाला होते. तिथं दर्शनालाही जाण्याची पंचायत होती. इतकी कठीण परिस्थिती प्रभू रामचंद्राने भोगलेली आहे. पण म्हणतात ना, त्यागाच्या पाठीमागं सगळी सुख जगामधली वास्तव्याला असतात. देवाच्या कृपेनं ज्यानं त्याग केला त्याच्याजवळ जर सगळी सुख येत असतील तर स्वतः प्रभू रामचंद्राने त्याग केल्यानंतर तिथं सुखाची काय उणीव आहे. थोड्या काळापर्यंत फार मोठं कष्ट सहन करावं लागलं. देवाला तर काही घराची गरज नाही, पण भक्तासाठी ते फार मोठं महाराज दुःखदायक होतं. आणि अशी वेळ आली आणि हे भव्य दिव्य स्वरूपाचं अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं हे मंदिर अयोध्येच्या ठिकाणी उभं राहिलं. आता आल्यानंतर असं वाटतं की आपण भाग्यवान आहे. ज्यांनी बघितलं नाही ते अभागित. काय अयोध्येला येईपर्यंत माणसाला वाटतं लई लांब आहे, भरपूर खर्च लागतो, मग अयोध्या इतक्या दूर आहे. पण इथं आल्यानंतर माणसाला कसलाच श्रमच वाटत नाही. महाराज म्हणतात ना, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. तुम्ही सगळेजण मंदिर बघून आलात. या मंदिराचं ऐश्वर फार आहे, फार ऐश्वर आहे. आता मी काही सांगत नाही, यूट्यूब चालू आहे, पण मंदिराच्या भोवताली बरंचसं सोनं लावलेलं आहे, तुम्ही बघितलं असं. आता हे जर असं उघडं सांगितलं तर सगळी चोरं इकडे यायची महाराज. म्हणून इथं काही उणीव नाही, इथं सोन्याची उणीव नाही, धनाची उणीव नाही, कसल्याच प्रकारची उणीव. तुम्ही बंद करून टाका. हां, बंदच करून टाका, वरून बंद करा, फोन बंद केला. अशा प्रकारचा हा पवित्र सुवर्णयोग आहे आणि त्यामध्ये आजची ही सेवा करण्याचं महत्भाग्य आम्हाला प्राप्त झालं. गणेश महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीचे. जसं सप्ताह पाहिलाय ना, तसं आम्हाला तरी इथं कीर्तन अयोध्येला कधी करायला मिळालं असतं. एक तर ह्या लोकांनी काही कीर्तनाचा संबंध नाही. आता हे ऐकायला सुद्धा श्रोते आपल्या इकडले आणलेत म्हणून बरे, नाही तर कीर्तन जर असं इथं अयोध्येला केलं तर त्या लोकांना काय कळणार आहे कीर्तनाचं. कीर्तनाचे भोगते हे महाराष्ट्रात आहेत. कुणीकडे आहेत? ती भूमी कीर्तनाची भोगते. आता इकडेही काही कीर्तन भजन करीत नाही तर अशातला भाग नाही बरं का. तुम्ही हनुमानगडीला गेलात, पलीकडे अयोध्येमध्ये मंदिरात गेलात ना प्रभू रामचंद्राच्या, तर तुम्ही बघितलं असेल 24 तास भजन चालू आहे. पण त्यांच्या भजनामध्ये देवाचं नामचिंतन सोडता दुसरे शब्द नाहीत. आणि आपण उघड करून सांगून सुद्धा मला वाटतं इथल्या लोकांपेक्षा आपल्यात थोडे विकार जास्त आहेत. तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा. त्यांच्या भजनाला शब्द नाहीत. आहेत का शब्द? शब्द आहेत का? तुम्हाला काय खावं, कसं वागावं असं ह्या भजनातून शिकवलं जात नाही. पण आपल्याला एवढ्या उघड स्पष्टीकरण सांगून सुद्धा आपल्यामध्ये एवढी बदल दिसत नाही, एवढी शांत माणसं दिसतात. तुम्ही आपल्या तीर्थक्षेत्राचा थोडा विचार करा आणि अयोध्येचा विचार करा, पंढरपूरचा विचार करा. पंढरपूरला जर नुसतं एकदा मागून जर माणूस पुढं गेला तर दुकानदार काठी घेऊन धावायची तयारी, त्याची फरकच नाही काही. पण या भूमीच्या ठिकाणी जे मार्दव आहे, प्रभू रामचंद्राच्या हनुमंतरायाच्या वास्तव्याने ही भूमी पवित्र आहे. अगदी चांगल्या प्रकारची शीतलता या क्षेत्राच्या ठिकाणी दिसून येते. असं हे तीर्थक्षेत्र अयोध्या. आणि या अयोध्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सप्ताह करण्याचं नियोजन महाराजांनी केलं. आम्हाला श्री ज्ञानदेवरावजी, विठ्ठलरावजी तांदळे, त्यांचे आणखी सहकारी असतील, आगावसाहेब, केशवरावजी आगावसाहेब असतील, आणखी त्यांचे सहकारी असतील, सर्व सहकारी सारडगावकर मंडळी, पंचक्रोशीतील सर्व आलेले मंडळी यांच्या संयोगानं हा चांगल्या प्रकारचा संकल्प घडला. आणि गणेश महाराजांच्या सकाळी प्रत्यक्ष हाजरीमध्ये आमच्या तांदळे साहेबांनी सांगितलं अजून 5 वर्ष सप्ताह करायचा. इथं सांगितलंय ना त्यांनी, सकाळी सांगितलं. म्हणजे काय खर्च लागायचा ते लागू द्या, पण आणखी 5 वर्ष मी सप्ताह करणार. 5 वर्ष, 5 वर्षाचा संकल्पच आहे. अशा प्रकारे हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षीची ही 3ऱ्या दिवसाची सेवा मला कर्मशः प्राप्त झाली. हे माझं परमभाग्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराला येण्याचं एक विशेष स्वरूपाचं रहस्य अभंगाच्या दृष्टीने प्रस्थापित करतायत. देव अवताराला येतो. देव अवताराला येत असताना अधर्माचा ज्या ज्या वेळेस महाराज क्षय होत चालला त्या त्यावेळेस धर्म वाढवण्यासाठी परमात्म्याचा अवतार आहे. काय वाढवण्यासाठी? अधर्म वाढला जगामध्ये. महाराज म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. धर्माचं रक्षण या लोकांमध्ये दोघा जणांकडून केलं जातं. एक धर्माची स्थापना करणारा आणि धर्माची स्थापना केल्यानंतर धर्माचं रक्षण करणारा. लक्षात घ्या, एखादं बीज जर भूमीमध्ये महाराज जर त्याचं रोवन केलं, बीजारोपण केलं, तर बीज लावणाऱ्यापेक्षा मला वाटतं त्या बीजाचं रक्षण करणाऱ्याची किंमत फार जास्त आहे का नाही? आपलं सरकार प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करतं का नाही? वर्षात 2-3 वेळेस झाडं लावली जातात. फक्त त्याचं संगोपन करायला कुणी नसल्यामुळं वृक्ष मोठे होत नाहीत. आणि जो लावायला आणि संगोपन करायला जिथं जिथं असतो तिथं अगदी कमी दिवसामध्ये सुद्धा फळं चाकायला मिळतात. हे लक्षात घ्या. परमात्मा बीज रोपण करतो आणि बीज रोपण केल्यानंतर संत महात्मे त्याचं रक्षण करण्याचं काम करतात. महाराज सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता पाखंड खंडन काय? ज्याच्या बोलण्यानं महाराज धर्मामध्ये काही अपभ्रष्टता प्राप्त होत असेल अशाच्या माणसानं कधी बोलण्याला मनुष्यानं पुष्टी देऊ नये. थोडं लक्षात यायला का? तुम्ही लक्षात घ्या. आवाज येतोय ना पाठीमागं? एखाद्याच्या बोलण्यानं जर अधर्म वाढत असेल, आधर्मिक बोलत असेल, पतिव्रता स्त्रीची एखादा जर महाराज निंदा करीत असेल तर त्याच्या बोलण्याला कधी मनुष्यानं पुष्टी देऊ नये. एखादा जर धर्म कार्य करणारा संत सज्जन असेल आणि आशाच्या कार्याला विरोध करण्याची भूमिका एखाद्याची असेल तर आशाच्या बोलण्याला माणसानं कधी पुष्टी देऊ नये. एखादा चांगला कर्म करणारा असेल आणि त्याच्या जातीमुळं त्याला जर एखादा दोष देणारा असेल तर त्याच्या कधी बोलण्याला आपण पुष्टी देत जाऊ नये. आहे का नाही? याला अधर्म म्हणतात. आणि हे असे धर्माच्या विरुद्ध कर्म करणारे जे जे लोक आहेत त्याला पाखंडी म्हणतात, ज्यांना देव मान्य नाही. महाराज म्हणतात, तैसा अभिमानाचे निमोहे. ओवी लक्ष देऊन ऐका. तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे नामही न साहे. आणखी वेदा ते मने मज हे सवती झाले. वेदाला सवत म्हणणारा आणि देवाचं नाव कानावर आल्यानंतर ज्याला त्रास होतो त्याला पाखंडी म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. जगामध्ये वेद हा आपल्या हिताचं कर्म सांगणारा असून वेदाला सवत म्हणतो. कारण आपलं हित सांगताना सुद्धा ज्याला अहित वाटतं हा सवती मत्सर आहे. वेदाला सवत म्हणणारा आणि देवाचं नाव ज्याला सहन होत नाही असा पाखंडी. म्हणून अशा पाखंडी लोकांकडून धर्माला महाराज त्रास होतो. त्यावेळेस संत महात्मे पाखंडाचं खंडन करण्यासाठी ज्ञानाच्या दृष्टीनं धर्म राखण्यासाठी कार्य करतात. पण आता आणखी लक्षात घ्या, बीज लावलं भगवंतानं, धर्माचं रक्षण केलं संत महात्म्यानं, पण पाखंड्याची संख्या जर बरीचशी जास्तीची झाली
तर टाळकरी माळकरी वारकरी लोकांचं बराचसा वेळेत चलत नाही महाराज. चलतं का? लईच आता पाखंडी लोकांची जास्तीची संख्या झाल्यावर चलत नाही. आपली संख्या थोडीशी जास्तीची जर असली तर बरं आहे, पण आपल्यापेक्षा जर त्यांची त्यातली त्यात आणखी 10 माळकरीन एक प्यानार बरोबर असत. 10 वारकरी, त्याला गीता पाठ असू द्या, 4 शास्त्र वेद पाठ असू द्या, पण सगळं पाठ असून सुद्धा त्याच्या पुढं झाकून ठेवावं लागतं. ही अधर्मी लोकांची संख्या आहे. हे दुष्ट आहेत, कुबुद्धी लोक आहेत. म्हणून त्यांचं युक्त महाराज कलियुगाचं जास्त प्रोत्साहन आहे त्यांना. आणि पुन्हा त्यांची जर संख्या जास्तीची झाली तर महाराज या संत महात्म्यांना सुद्धा हे सहन होत नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस संत महात्म्यांना त्रास देण्यासाठी कुणीतरी जन्माला येतो, दुष्ट जन्माला येतो, दुष्टाकडून त्रास केला जातो, त्यावेळेस त्यांचं रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो. आपुल्या पाळीसे भक्त जना, आपुल्या पाळीसे भक्त जना, आपुल्या पाळीसे भक्त जना, आपुल्या पाळीसे धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी. लक्ष द्या, आणखी लक्षात घ्या. धर्माचं बीज ईश्वरानं लावलेलं आहे, त्याचं रक्षण करणारे संत महात्मे. देव कधी येतो? देव सहज येत नाही महाराज. आपल्याला त्रास झाल्यावर देव येत नाही. त्याचे माणसाली त्याचे जे पुढचे जे संत महात्मे जे निरोप सांगण्यासाठी हे लोकांमध्ये येतात, त्यांना त्रास झाला तरच देव येतो. माऊली म्हणतात, ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारे होऊनी अवतरे, मग अज्ञानाची अंधारे गिळून घाले. लक्षात घ्या, धर्माचं पालन करण्यासाठी जे जे प्रयत्न करतात आणि अशा धर्माचं रक्षण करणाऱ्याला त्रास झाल्यानंतर त्यांचं रक्षण करण्यासाठी देव येतो. भक्तारा की पायापाशी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. राखे पायापाशी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची धर्माचं रक्षण करण्यासाठी जे संत महात्मे आले त्यांच्या रक्षणार्थ देव येतो. पण आपला महत्वाचा विषय धर्म आणि अधर्म म्हणजे नेमकं काय. आता धर्माला तसे भागवतामध्ये 5 प्रकारचे पाय सांगितले गणेश महाराज. सत्य, दया, दान आणि तप. तसे काही ठिकाणी 4 प्रकारचे पाय आहेत, काही ठिकाणी 4 प्रकारचे, 5 प्रकारचे, असं धर्म 4 पायावर सत्य, दया आणि दान आणि तप अशा 4 प्रकारच्या महाराज लक्षणाने धर्म हा युक्त आहे. सत्य आचरण जर एखादा करीत असेल तर समजायचं त्याचं धर्म आचरण आहे. आता ह्याच्या विरुद्ध अधर्म आचरण आहे असं लक्षात घ्या. हीच जी 4 लक्षणं आहेत, सत्य, दया, दान आणि तप, याच्या विरुद्ध सत्याच्या विरोधात असत्य, अधर्म समजा. काय समजा? सत्तेच्या विरोधात, सत्तेला विरोधार्थी शब्द असत्य. सत्य म्हणजे खरं आणि असत्य म्हणजे खोटं. खोटं करीत असेल तर समजायचं हा अधर्म करायला लागलाय. दया हा धर्म आहे. दयेच्या विरोधात दया करायची सोडून जर महाराज हिंसेसारखं कर्म करीत असेल तर समजायचा अधर्म आहे. आणखी लक्षात घ्या, तिसरं त्याला जे प्राप्त आहे ते सुद्धा जर बलात्कारानं प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असेल समजायचा अधर्म आहे. आणि शेवटचं आहे तप. आता तप नाही करू द्या. तप अनेक प्रकारचे तप सांगितले जातात. त्याच्यामध्ये भजन कीर्तन हे सुद्धा एक प्रकारच्या तपामध्येच येतं महाराज. तप 3 प्रकारचे, कायिक, वाचिक आणि मानसिक.
3 प्रकारचे तप आहेत. आता हे कीर्तन जे आपण करतो ना, याच्यामध्ये बराचसा वेळेस आपली बरीचशी तप होतात. वाचेनं आम्ही भगवंताचं नाम गातो म्हणून वाचिक तप होतात. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ही एक शारीरिक प्रकारचं तप आहे. आणि अंतःकरणातून पांडुरंगावर प्रेम आहे, हे मानसिक प्रकारचं तप आहे. बराचसा वेळेस मनुष्य वाचिक प्रकारचं तप करतो पण शरीर देवाला देत नाही. काही शरीरन वाचा देवाला देतात पण मनात संसार असतो, अशाला 3 प्रकारची तप घडत नाहीत. हे लक्षात घ्या चांगल्या प्रकारचं. म्हणून तप 3 प्रकारचे आहेत. तपश्चर्या नाही करू द्या, पण जे करायला लागले त्यांना जर महाराज विरोध करीत असेल तर समजायचं अधर्म. आता धर्म आणि अधर्म अशी 2 प्रकारची व्याख्या मी तुम्हाला सांगितली, लक्षात आहे का? दया करणं धर्म, दान करणं, भजन करणं धर्म, आणि खरं बोलणं, खोटं बोलणं अधर्म, हिंसा करणं अधर्म, एखाद्याकडून बलात्कारानं धन प्राप्त करून घेणं अधर्म, आणि भजन कीर्तनाला धर्म कार्य करणाऱ्याला विरोध करणं याचं नाव. धर्माची 4 लक्षणं आणि अधर्माची 4 लक्षणं. म्हणून ज्या वेळेस अधर्म कधी घडतो, अन्याय करणारी माणसं जन्माला येतात. केलं होतं का नाही रावणानं? रावणाकडून अधर्म घडला होता का नाही? अन्यायानं आपल्या सावत्र भावाचं धन महाराज रावणानं लुबाडलं. काय लुबाडलं? इकडं लक्ष द्या तुम्ही माझ्याकडं, लक्ष द्या. लुबाडलं होतं का नाही? अधर्म कधी घडला जातो मी सांगायला लागलोय. अधर्म केला का नाही रावणानं? कुबेरानं बांधलेली लंका. कुणी बांधली होती? तुम्ही रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. लंका कुणी बांधली होती? रामायणावाले गेले काय घरी? कुणी बांधली होती? कुबेरानं स्वतःसाठी बांधलेली लंका. गणेश महाराज माऊली येतात का? बरं, कुबेरानं बांधलेली लंका. अहो एवढी सुंदर लंका बनवली, आणि लंका बनवल्यानंतर लंकेची वास्तुशांती करून आपलं घर मध्ये महाराज राहण्यासाठी न्यायचंय, तेवढ्यात ह्याची दृष्टी पडली. कुणाची? अहो कुबेरानं सुंदर लंका बनवली होती. किती घरं तिथं? 5 लक्ष घरे पाषाणाची जेथं, 7 लक्ष तेत विटबंदे, कोटी घरे जेते काश्या आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. लक्ष द्या. 5 लाख घरं चिऱ्याचे, 7 लाख घरं विटाचे, 1 कोटी घरं काश्या आणि तांब्याची, आणि 7 कोटी घरं शुद्ध कांचन म्हणजे 24 कॅरेट सोन्याची. थोडं इकडं लक्ष द्या. एवढी लंका बनवली आणि राहायला जायचंय कुबेराला, तेवढ्यामध्ये या रावणाची दृष्टी पडली आणि कुबेराला सगळ्या कुटुंबाला यक्षाला मारून बाजूला काढलं. कुणी? आणि राहायला आपले नातेवाईक घेऊन गेला महाराज. यक्ष आणि राक्षस यांचं नातं तसं सावत्र भाऊभावाचं आहे. विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. नाही तर अयोध्येत आमचं तरी कशाचं कीर्तन होते? कारण हे सप्ताह करणं इतक्या लांब हे काही सोप्या गोष्टी नाहीत महाराज, फार कठीण आहे. त्यातली त्यात तुम्ही रेल्वेनं आलात, कसं आलात तीच कळा ना आम्हाला. तर का विमानानं आलात? हो, कसं आलात गणेश महाराज? वा वा, धन्यवाद. म्हणून आपला विषय अधर्माचा आहे. अधर्म घडला का नाही रावणाकडून? मी नुसतं रावणाचंच सांगायलोय, पण रावणाचं वर्णन करीत करीत आपल्यात बी काही रावण तयार होऊ नये. तर अधर्म हे बी लक्षात घ्या. काय अधर्माचं वर्णन आहे? ज्या ज्या वेळेस महाराज एखाद्याची संपत्ती अन्यायानं महाराज लुटली जाते, रावणाकडून अधर्म घडला. बरं, एक अधर्म घडला नाही रावणाकडून महाराज. इकडं लक्ष द्या. एक अधर्म नाही. एक तर कुबेराचं धन बळजबरीनं बळकवलं, त्या लंकेमध्ये राहायला गेला.
आणखी एवढ्यावर थांबला नाही, दानाच्या विरुद्ध आचरण केलं, दुसरं तपाच्या विरुद्ध आचरण केलं. त्या काळामध्ये कुणी जर भजन कीर्तन केलं, देवाची पूजा केली, देवाचं नाव घेतलं, रावणाला हे जमत नव्हतं. नुसत्या रावणाला जमत नव्हतं, रावणाची सगळी वंशावळच भजन कीर्तनाच्या विरोधातली होती. कुणालाच जमत नव्हतं. ती शूर्पणखा असल, इंद्रजित असल, ते अक्षय कुमार असल किंवा कुंभकर्ण महाराज असतील, हे सगळे विरोधातले, तपाच्या विरोधात आचरण. आणि तपाच्या विरोधात भजन कीर्तनाला विरोध करणं ही सुद्धा एक प्रकारची महाराज अधर्माची लक्षणे आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली अभय नरका जाणे, घातले अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साये, घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साये, घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका म्हणे सत्य कर्मा व्हावे साये, घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घडत असेल तर सहकार्य करावं. पण चांगल्या कर्माला जर आपण आडवं येत असतो ना, तर त्याला नरकाची प्राप्ती होते. कारण आपल्याकडून अधर्म घडतो. आणि आणखी सुद्धा लक्षात घ्या, जे धर्म आचरण करणार आहेत त्यांच्यासाठी नरकाचं भय नाही. ज्याला धर्म आचरण करायचं त्यानं नरकाला घाबरायचं नाही. ज्याच्याकडून अधर्म घडलाय त्यानं नरकाला घाबरावं, आहे का नाही? अहो, ज्याच्याकडून चुकच नाही त्याला काय घाबरायची गरज आहे आम्हाला तरी? मग अधर्म घडलेल्यालाच नरकाची भीती असते. लक्ष द्या, रावणाकडून अधर्म घडला. काय अधर्म घडला? एकतर अंका बळजबरीनं बळकावली, भजन कीर्तनाला विरोध केला, त्यानं यज्ञ करणारी लोक ठेवली नाहीत. महाराज कृष्णचरित्रामध्ये सुद्धा वर्णन आहे. अहो, पृथ्वी थरथर कापावी इतकं पाप रावणाकडून घडलं. एकटा पापी जर असता तर एवढं पाप काही घडलं नसतं. पण रावणाचे संबंधित जेवढे होते तेवढे पाप करणारे होते, म्हणून जास्तीचं पाप पृथ्वीवर झालं. पृथ्वीला सहन व्हायना. बसा. ते माईक इकडून घ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. पृथ्वीला ज्यावेळेस हे पाप सहन होत नाही, कारण पापाचा बोजा फार आहे महाराज. पाप सगळ्यात भयंकर आहे. पापाचं प्रमाणच आहे. पाप कशाला म्हणायचं? पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत करी सदा. नीती न विचारून केलेलं कर्म, शास्त्र न बघून केलेलं कर्म, हे सगळं पापाच्या कर्मामध्ये येतं. पाप आचरित होतं. भलतेची उन्मत करी सदा. धनानं उन्मत झालेली माणसं, ताकदीनं उन्मत झालेली माणसं, जास्त पैसा झाल्यानं उन्मत झालेली माणसं. आता जे जे उन्मत आहेत त्यांना महाराज डोळ्याच्या पुढं खरं खोटं काही दिसत नसतं. आणि उन्मत झालेल्या माणसानं जे काही बरं वाईट केलेलं असतं हे सगळं पापाचंच आचरित कर्म असतं, हे लक्षात घ्या. भलतेची उन्मत करी सदा. मग इतकं पाप वाढलं. रावणानं भजन कीर्तन तर बंद केलं, पुन्हा हिंसा करायला लागला. ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेला, आणि काय करायला चालू केली? हिंसा. काही काही कुळाला हिंसा महाराज वर्ज्य. हिंसा वर्ज्य. हिंसा याचा अर्थ मांस भक्षण वर्ज्य, प्राणी मारणं वर्ज्य. त्याच्यामध्ये ब्राह्मणाचं कुळ येतं, त्याच्यामध्ये वैश्याचं सुद्धा कुळ येतं. क्षत्रियानं सुद्धा फक्त शिकार करावी, त्याचं मांस भक्षण करू नये असं वर्णन. बरं, शिकार हे कधी करावे?
एखाद्याचा जर प्रजेला महाराज एखाद्या प्राण्याचा त्रास होत असेल, आशाची शिकार करावी का सशाची आणि हरणाची? हो होय, कशाची शिकार? आता जे महाराज शेतकऱ्याचे, आता खरा जर विचार केला तर किती, आता शेतीचं थोडं थोडं नुकसान करतात म्हणून सोडा, थोडं थोडं नुकसान म्हणून, पण सश्याचा विचार केला, हरणाचा विचार केला तर एवढी प्रेमळ जात नाही, भित्री जात नाही जगामध्ये. माणसानं शिकार करण्यासाठी हरण निवडावं का, ससे निवडावेत का? बरं, ससे न हरण निवडू द्या, पाखरं, इतकी माणसाची नीच वृत्ती आहे. या सृष्टीचा सगळ्यात जास्त महाराज सगळ्याला पालन पोषण करणारी योनी ही माणसाची. आणि माणसानं जर बाकीच्याला जर नाही आधार दिला तर हे पशु प्राणी कुणाच्या जीवावर जगणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून रावणानं हिंसा केली. बरं, हिंसा रावणा नुसता पशु प्राण्याची करीत नव्हता, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन जे धर्म आचरण करीत होते असा ब्राह्मणाचा वध करावा अशी हिंसा केली. माणसं मारायला चालू केले ब्राह्मण. इतकी हिंसा त्याच्याकडून घडली. कुणावर दया कधी करू नये, कठोर शासन करावं. एवढंच नाही तर आणखी एक कर्म त्याच्याकडून घडलं. 33 कोटी देव महाराज बंदीखान्यामध्ये कोंडून ठेवले. आता 33 कोटी देव कोंडल्यावर महाराज कसा काय व्यवहार चालवायचा? त्याच्या मनात असल, त्याची इच्छा असेल तिथं रावणानं पाऊस पाडावा, वरून ताब्यात, मेघ ताब्यामध्ये, जिथं गरज असेल तिकडं हवेला पाठवावं. मला वाटतं माळकऱ्याच्या ते शेतावर तर तो पावसाचा थेंब पडू देत नव्हता रावण. त्या काळात मारला म्हणून बरं झालं, नाही तर आतापर्यंत कशाला माळकरी राहिले असते महाराज. वारकरी माळकरी इतके कुठं शिल्लक राहिले असते. त्याची इच्छा असेल तिथं त्यानं पावसाला सांगायचं इथं पड, इच्छा असेल तिथं सूर्यावर शासन करायचं, इच्छा असेल तिथं. अहो महाराज आणखी सांगतात, या नवग्रहाच्या पायऱ्या होत्या रावणाला, लक्षात घ्या. किती ग्रहाच्या? 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या. जे ग्रह आहेत ते पायऱ्यावरून चढून रावण वरी जायचा. इतके 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये. गणपती सारखे ते देव महाराज त्याच्या गाढवाला हराळ टाकण्यासाठी होते. इतकं सामर्थ्य त्याचं. कुणाचं? आता हे रावण मेले, हे देव वरी निघलेत महाराज, नाही तर सगळे लोप पावले होते. इतका त्रास देणारा रावण, अधर्म त्याच्याकडून घडला. नुसत्या देव बंदीखान्या होते म्हणून देव आला नाही, पण ज्या ज्या वेळेस महाराज ब्राह्मण लोकांना त्रास द्यायला ऋषीमुनीचे यज्ञ बंद केले आणि याच्या संयोगानं त्याच्या संबंधित जे नातेवाईक होते ते सगळे धर्माच्या विरुद्ध आचरण करायला लागले, त्यावेळेस आमच्या परमात्म्याला ते सहन झालं नाही. मगवाच प्रमाण झालं. भक्तारा के पायापासे दुर्जनासे संवारे. गीतेमध्ये गोड वर्णन केलं. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. लक्षात घ्या, ज्या वेळेस साधू लोकाला त्रास होतो त्यावेळेस देव आमचा येतो, येणार म्हणून सांगितलंय. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. त्यावेळेस मी अवतीर्ण होईल आणि अवतीर्ण होऊन अधर्माचा नाश करेल. नुसता नाही, एकट्याचा नाश नाही, दैत्याची कुळे नाशी. एकट्या रावणाला मारलं नाही, सगळं कुळ संपवलं. आणि सगळं कुळ संपूर्ण अधर्मच ठेवला नाही महाराज. सगळीकडे रामराज्य केलं. तुकाराम महाराज तेच वर्णन करतात अभंगाचं प्रथम चरण.
बिघडला होता. रावणाला नाही मारलं महाराज, रावणाच्या ठिकाणी जे अधर्म होते त्या अधर्माला मारलं. आणि आणखी सुद्धा लक्षात घ्या, काही काही माणसाच्या जवळचे वाईट गुण संपवण्यासाठी त्या माणसाला मेल्याशिवाय ते वाईट अवगुण त्याच्या जवळची जात नाही. आता काही काही माणसं आहेत ते शब्दानं आणि क्रियेनं दोन प्रकारानं त्यांच्यात सुधारणा होते. लक्ष द्या, चिंतना कळ. शब्दात्मक उपदेश आणि दुसरा क्रियात्मक उपदेश. काही काही माणसं आहेत, पण काही काही माणसाला जी लागलेली सवय न ती सवय माणसं म्हणतात. एक म्हणे बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. सोम जळल पण त्याचा वळ जसा जळत नाही म्हणतात ना, तसं काही काहीला काही फरक पडत नाही. पहिली एखादी छोटी मोठी चोरी केली, मग पोलिसाला वाटणार आता महिनाभर मध्ये ठेवलाय, आता पुन्हा असं करणार नाही. महिनाभर भरून बाहेर आला की महाराज त्याच्यापेक्षा मोठी करणार. पुन्हा मध्ये जर 2 महिन्याची शिक्षा झाली, पुन्हा बाहेर काढला, लोक म्हणतात आता चांगला फरक पडेल. 5-6 महिन्याची जरा शिक्षा झाली होती, आता PCR MCR सगळं झालंय, आता थोडा फरक पडेल, आणखी त्याच्यापेक्षा मोठी करणार. बराचसा वेळेस असं 10-5 बऱ्या झाल्यावर बाकीची लोक त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. तुला काही कळतं का म्हणले, इतका वेळ गरज पडावा का? ते म्हणतो बाहेरच्या पेक्षा मधी बरं वाटतंय. कुठं आता मधी जर बरं वाटत असेल महाराज, तर त्याला ते व्यसन सोडण्याचा काही संबंध आहे का हो? अशी काही काहीच्या ठिकाणी लागलेली सवय, अशा सवयी, त्या सवयीचा जगाला त्रास आहे पण त्याला सोडणं होत नाही. कुणाला त्रास आहे? बऱ्याचशा. आता कुणाला बी कोणत्याही माणसाला एखादा वाईट गुण जर लागला तर त्याचा त्रास कुणाला एका तरी माणसाला होतोच बरं का. प्रपंचात पती पत्नी 2च असतात, पण पती पत्नीच्या ठिकाणी एखादा जर अवगुण असेल तर त्याचा त्रास होतच नाही का कुणाला. माणसाला वाटतं आपला त्रास कुणाला नसेल, पण थोड्या तरी का होईना अवगुणाचा त्रास आहे. आता रावणाच्या अवगुणाचा त्रास सगळ्या जगाला, पृथ्वीला होत होता. स्वर्गातल्या देवाला व्हायला लागला. रावण नाही मारला, त्याच्या ठिकाणी जो वाढलेला अधर्म आहे तो संपवण्यासाठी रावण संपवावा लागला. लक्षात घ्या, रावण नाही मारला. शरीर संबंधानं, जीव नावाच्या चैतन्याच्या संबंधानं जर विचार केला, विषय थोडा गहन आहे. रावणाचं जे चैतन्य होतं, रावण पूर्वजन्मामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा, भगवान विष्णू परमात्म्याचा लाडका भक्त होता. कोण कोण होता? अहो कोण होता? अरे पहिलं नाव काय होतं? जमलं का? होय, ननंजकर. कोण होता? तुम्ही भागवतावालेही मरायचे आणले. होय, कोण होता? जय आणि विजय नावाचे देवाचे 2 दूत होते महाराज. कोण? तुम्हाला पूर्व संबंध सांगतो. रावणाशी वैर नव्हतं देवाचं. रावणाच्या जवळ जे विकार वाढले होते ना इथल्या संगतीनं, कुठल्या संगतीनं? काही वेळेस घरची माणसं म्हणतात, महाराज आमचा जे मुलगा आहे ना 2ऱ्या नंबरचा, फार चांगला आहे, फक्त संगतीनं बिघडलो. फार चांगला होता, सज्जन होता, फार सज्जन होता पहिला, पण आता प्रेम असतं का नसतं? माणसाला आपल्या लेकराच्या स्वरूपाचं दुःख कधी होत नाही, त्याच्या आचरणाचं दुःख होतं, गुणाचं, अवगुणाचं. तसं देवाचा द्वेष कधी रावणाचा नव्हता. रावणाच्या ठिकाणी जी धर्माला विरोध करणारी वृत्ती होती ना, त्या विरोध करणाऱ्या वृत्तीचा विरोध रामाला होता महाराज. आणि जगाला त्रास होता, म्हणून अधर्म संपवण्यासाठी रावणाला मारावं लागलं. आता माझी वेळ संपली, 10-5 मिनिटं राहिलेत, पण तरी सुद्धा सांगतो. 10च राहिलेत का आता? हां होय तांदळे साहेब, 12 मिनिटं राहिलेत. होय, आगाव साहेब आहेत ना, केशवरावजी आगाव. वाढवायचं का तुमच्या दोघाच्या विचारानं? आम्हाला सकाळी उद्याच्याला तिकडं जायचं, आपल्या इकडं लगेच निघायचे, त्याच्यामुळं कराड साहेब कसं करायचं? रावणाचा पूर्वजन्माचा इतिहास जर बघायला गेलं, सृष्टीच्या प्रारंभी जन्माला आलेले जे महाराज 4 पुरुष आहेत ना, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, त्यांना सगळ्यांना एकत्रित सनकादिक ऋषी असं म्हटलं जातं. लक्ष द्या थोडंसं, म्हणजे रावण कोण आहे ते लक्षात येईल. सनकादिक ऋषी एक वेळेस
पृथ्वीचं परिभ्रमण पुष्पक विमानामध्ये करीत 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 स्वर्गावर जाण्याचा त्यांचा विचार ठरला आणि वैकुंठात स्वर्ग बघितलं आणि स्वर्ग बघितल्यानंतर वैकुंठात जाऊन विष्णूचं दर्शन घ्यावं अशी त्यांची इच्छा झाली. विष्णूचं दर्शन घ्यायला जात असताना वैकुंठालाच महाराज 7 दरवाजे आहेत असं शास्त्र वर्णन आहे. किती दरवाजे? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. अहंकार नावाचा शेवटचा दरवाजा, काम नावाचा पहिला दरवाजा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या 7ही दारातून ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस वैकुंठाला पोहोचतो. हे लक्षात घ्या. बराचसा वेळेस 5-6 दरवाज्यातून माणूस जातो पण शेवटला मजहुनी ज्ञानी कोण आहे असं वाटतं. अहंकार. कोणता दरवाजा? माझ्यासारखा श्रीमंत नाही, माझ्यासारखा सुंदर नाही, माझ्यासारखा देखणं नाही, माझ्यासारखा ज्ञानी नाही, अशा प्रकारचं माणसाला जर वाटलं तर देवाच्या 6 दारातून पुढे जाऊन सुद्धा अहंकार नावाच्या दरवाजातून तो तरुण जाऊ शकत नाही. हे 7 दारं वैकुंठाला सांगितले आणि या 7 दरवाजाच्या आत क्षीरसागराच्या ठिकाणी काही काही ठिकाणी मला वाटतं शेषाच्या शयनावर लक्ष्मी ज्याच्या रजकना चरणाजवळ बसलेली आहे आणि शेषाच्या महाराज पलंगावर आमचा परमात्मा झोपलेला आहे, पहुडलेला आहे. असं परमात्म्याचं हे वास्तव्याचं ठिकाण आहे जिथं जगामधलं कुणीही पोहोचू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. लक्षात घ्या, जिथं सूर्य सुद्धा पोहोचू शकत नाही, वैकुंठामध्ये सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक. हे देवाचं धाम आहे. अशा ठिकाणी गेल्यानंतर हे जिथं सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आमचा परमात्मा वास्तव्य करतो. मग या सनकादिक ऋषीने विचार केला देवाचं दर्शन घ्यावं म्हणून 7ही दरवाजे वलांडले. 6 दरवाजे वलांडले आणि 7व्यातून पुढे जाणार तिथं देव झोपी गेलेला होता. मधीन दारात 2 महाराज दूत उभा होते. त्यांचं नाव होतं जय आणि विजय. कोणते दूत? लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. जय आणि विजय. आता ते नोकरी थोडी मोठ्याच्या दारात होती म्हणून यांना थोडा अभिमान झाला होता आणि बराचसा वेळेस श्रीमंत माणसं जास्त अभिमानी नसतात पण त्यांच्या हाताखाली ठेवलेले एवढी मूर्ख महाराज. मंत्र्याच्या ठिकाणी नम्रता पण पिय जास्त घमंडी. कोण कोण? मास्तर नम्र पण नुसतं मॅडम नाव ठेवलेल्या घरच्या महिला मंडळ साऱ्या गावाला शिकविणार. कोण नम्र? त्यांचं नाव नुसतं मॅडम, 4थीलाच शाळेत गेलेल्या पण मास्तराच्या पत्नी म्हणून, सरच्या मालकीन म्हणून मॅडम म्हणा, मालक सरपंच त्या सरपंचीन, आमदार आमदारीन. आणि हे महाराज झाले की ते आता असतेच सगळं. हे महाराज असले की त्या महाराजीन हरिपाठाचा बी ताळमेळ नसू द्या पण लोकांनी म्हणावं महाराजीन. आणि मग हे असं हळूहळू हळू एखादं पद देत राहिलं की अभिमान वाढतो. आता देव इतका नम्र महाराज. किती नम्र देव? देव किती नम्र. जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणु दशान धरी तो भावाची सरोभरी नव्हेची काय. इतकी नम्रता देवाकड. किती नम्र वर्णन करता येत नाही. सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सत्यभामा दनकारी, भामा दानकारी, हुजूर नाही अंगीकारी. अंगीकारी. ओ सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. डोक्यावर सेवकाच्या पादुका घेऊन चालतो. बरेचसे उदाहरणं सांगता येतील. हृदयित श्री वत्सलांचन. भृगु ब्राह्मणानं लात मारली तर त्याचं महाराज वत्स चिन्ह म्हणून देव आतापर्यंत विष्णूच्या पांडुरंगाच्या छातीवर जे पायाचा वन आहे ना ती लात मारलेली आतापर्यंत भूषण म्हणून देव वागवतोय. लात मारलेल्याचा कधी राग येऊ दिला नाही. इतकं देवाच्या ठिकाणी नम्रपणा आहे. आता असला नम्र देव
आहे का नाही? ऐसा कृपेचा सागर विटेवबा कटिकर सर्वस्वे उदार भक्ताला की प्रगटे. देव नम्र आहे, पण नम्र परमात्म्याच्या दारात राहिलेली ही दोन देवाचे दूत दरवाजाला दोन्हीकडून राखण हातामध्ये भाले घेतलेले आणि रक्षण करायला होते, त्यांच्या ठिकाणी महाराज अभिमान झाला. काय झाला? आणि मला वाटतं माणसाला असला अभिमान तर आपला आपला असावा, कुणाच्या संबंधानं नसावा. कशानं? कशाच्याच संबंधानं. माणसाला जातीचा बी अभिमान नसावा, कारण जात ब्राह्मणाची, नुसत्या ब्राह्मणाच्या जातीवर अभिमान, पाचबी मंगलाष्टिका चुकायच्या म्हणलं ह्याला अभिमानाची काय गरज आहे? नुसता जातीचा अभिमान शक्य होत नाही. क्षत्रियाची जात आहे, आणि क्षत्रियाची जात असून जर विंचू निघल्यावर जर महाराज घरात लपत असल, त्याला वर्णाचा अभिमान कशाला असावा? वर्णाचा म्हणलं बरं का, तुरीच्या वर्णाचा नाही, वर्णाचा. कशाचा? महाराज म्हणतात क्षत्रियारणी पळून जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्य पाचारणे महासती येते. म्हणून असला अभिमान तर मला वाटतं आपल्या आपल्या संबंधांना असावा, आपलाच अभिमान असावा. कुणाचा? काही काही महिला मंडळीला इकडं लग्न झाल्यानंतर तिकडं माहेर श्रीमंत ह्याचा अभिमान येते. मला वाटतं इथं सप्त्याची पटी द्यायला जर पैसे नसतील तर माहेरच्या अभिमानानं नेमकं व्हायचं काय? कुणाच्या संबंधांना अभिमान नसावा हे लक्षात घ्या. नाही तर मग आमच्या मामाच्या 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 पोराचा पोरगा कलेक्टर, इतक्याला त्याचा फायदा काय इकडे होणार आहे? असला अभिमान तर आपल्या आपल्या संबंधांना असला पाहिजे. इथं देव स्वतः एवढं ईश्व असताना सुद्धा महाराज अभिमानी नाही. त्याच्या संबंधाने हे दारात रक्षणासाठी ठेवलेले थोडंसं काम यांचं काम फक्त महाराज देव झोपलाय अमकाय तमकाय म्हणून सांगायचं, इतकंसं काम. आता काही काही देवाची माणसं, देवावर प्रेम असणारी, देवाचं प्रेम काहीवर असणारी काही काही असे असतात ज्यांना मध्ये जाताना अडवता येत नाही. कुणाला? काही काही माणसं प्रेमातली असतात, त्यांना मध्ये जाताना अडवता येत नाही, मग राग येतो. आता ते हे संत महात्मे, त्यातली त्यात हे सनकादिक ऋषी, पुन्हा संन्यासी, सृष्टीच्या प्रारंभाचे पुरुष, आणि ते आल्यानंतर या दोघांनी भाले दोन्ही आडवे लावले, जय विजयानं आडवे लावले. त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही देवाच्या दर्शनासाठी फार तरुण आलोत, मृत्यू लोकातून 21 स्वर्ग चढून वैकुंठातले 6ही दरवाजे ओलांडून आता 7व्या दरवाजामध्ये आलोत. आम्हाला काही प्रत्येक वेळेस येणं होत नाही, आणि प्रत्येक वेळेस येणं जर होत नसल्यामुळं आता आपण फक्त 1200 किलोमीटर आलोत महाराज, आणि इथं 1200 किलोमीटर येऊन नेमकं जर महाराज दर्शन आपलं चालू होणार आहे, तेवढ्यात जर एखाद्यानं आपल्या डोळ्याच्या दिक्कत जर महाराज रामचंद्राचा दरबार जर बंद केला आणि आपल्याला दर्शनापासून जर वंचित ठेवला, आपल्याला त्याला जिवंत ठेवा वाटेल का? आणि त्यानं सांगितलं आता वर्षभर मंदिर बंद आहे, पुन्हा या. आता 1200 किलोमीटर कुठं, 21 स्वर्गाची कल्पना करा तुम्ही. त्याच्यावरही कैलासन, कैलासाच्या वरी लई लांब आहे ते. आता तुम्हाला गेल्यावर कळलंच की हळूहळू इतक्या लांबपर्यंत का नाही कळणार. जपोलोक, तपोलोक, सत्यलोक, जनोलोक, मोहरलोक, भूरलोक, भुवरलोक, असे 7 प्रकारचे लोक आहेत. आणि त्याच्यावरही 21 स्वर्ग, त्याच्यावरही कैलास, पुन्हा वैकुंठ. मग आता इतक्या वरचा प्रवास करून ते 6 दरवाजे, तितक्या लांब येऊन जर यांनी अडवायचं म्हणल्यावर बरं, तरी सुद्धा ते नम्रच होते. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही देवाला कल्पना द्या, आमची चांगली ओळख आहे, परमात्मा आम्ही नुसता आलोत म्हणून कळालं की उठून पळत येईल. मग हसायला चालू केलं. आणि संत महात्म्याचा उपहास केलेला महाराज संताला कधी सहन होत नाही. आहे का नाही? उपहास करायचा नाही, कधी चेष्टा करायची नाही. उपहास केला आणि उपहास करून हसायला लागले महाराज. उन्मत्त झाले होते, काही केल्या जाऊ देणार, पायही धरले तरी जाऊ देणार. जय विजयाचा उन्मत्तपणा सहन झाला नाही आणि चेष्टा करायला लागले. अंगावर वस्त्र घातलं नाही, वस्त्र घालण्याची योग्यता नाही, आणि देव आमच्यासाठी उठून येतो असं म्हणतात. उपहास केला, राग आला जय विजयाचा, आणि सनकादिक ऋषींनी शाप दिला, तुम्ही देवाच्या दारामध्ये राहण्याच्या योग्यतेचे नाही, जा मृत्यू लोकांमध्ये तुम्ही दैत्य व्हाल म्हणून शाप दिला. आणि मग शाप दिल्यानंतर पाय धरले, महाराज क्षमा करा, तुमचा अधिकार आम्ही ओळखला नाही, आम्हाला क्षमा करा, आम्हाला आता काहीतरी उशाप द्या. अखंड दैत्य व्हाल असा शाप दिला होता. पुन्हा थोडा महाराज दया आले आणि दया येऊन थोडा शाप कमी केला. म्हणजे अखंडच दैत्य व्हाल, म्हणजे अखंड म्हणजे ज्यावेळेस जेवढा दिवस सृष्टी तोपर्यंत तुम्ही राक्षस राहणार,
पण पुन्हा उशाप मागितला, आम्हाला उशाप द्या, लवकरात लवकर आम्ही परत कसं येतो याच्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस सनकादिक ऋषीने सांगितलं, म्हणलं एक काम करा, तुम्ही देवाला जर कडकडून विरोध केला तर हे तुमचा शाप 3च जन्मामध्ये संपल. किती जन्मात? पण काय करावं लागल? काय करावं लागल? देवाला विरोध करावा लागेल. इतका विरोध करायचा की देवानं तुम्हाला मारण्यासाठी अवतार घेऊन येऊन मारावं आणि लवकरात लवकर मारावं. जेवढ्या लवकर तुमचा मृत्यू होईल, पहिला जन्म संपला दुसरा मिळेल, दुसरा संपला तिसरा मिळेल, तिसरा संपला की संपलंच. उशाप दिला. म्हणून हे जय विजय स्वर्गातून खाली आले. पहिला त्यांचा जन्म महाराज हिरण्यक्ष आणि हिरण्यक्षिपो. कोणता? त्यांनी पहिल्या वेळेस देवानं त्यांना मारण्यासाठी हिरण्यक्षासाठी वराह रूप घेतलं, हिरण्यक्षिपूसाठी नरसिंह रूप घेतलं. पहिला जन्म संपला. दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण, राम अवतार घेतला, संपवलं. तिसरा जन्म घेतला शिशुपाल आणि वक्रदंत, यांना संपवण्यासाठी परमात्म्यानं कृष्ण अवतार धारण केला. आता लक्षात आलं का रावण कोण होता? ते कोण होता रावण? देवाचा सगळ्यात लाडका, पायाच्या जवळ राहणारा भक्त. पण देवाचा वियोग सहन झाला नाही म्हणून लवकर मारायचं होतं, म्हणून देवाला कडकडून विरोध केला महाराज. इतका विरोध केला, जगाच्या मालकाची महाराज भक्ती सगळी संपून टाकावे एवढा विरोध रावणानं केला. म्हणून देवाला रावणाला मारायचं नव्हतं, त्याच्या ठिकाणचा अधर्म संपवायचा होता. म्हणून केला रावणाचा वध. रावणाचा वध केला आणि काय केलं? अवघा तोडीला संबंध, उपाधी संपवली. रावणाच्या ठिकाणी महाराज जे मायेनं प्रबंध केलेला होता, जी उपाधी जडलेली होती, त्या उपाधीचा संबंध तोडला. प्रत्येकाला त्रास उपाधीचा आहे, म्हणून उपाधीचा संबंध तोडण्यासाठी परमात्म्यानं अवतार घेऊन रावणाला मारलं. आता कल्पना करा, देवाचं नुसतं भजन करीत करीत जर माणसाला मरण आलं तर माणसं म्हणतात मोक्ष मिळतो. आता देवाच्या हातानंच जर महाराज मरण येत असेल तर काही त्रास आहे का? आहे का त्रास? तुमची इच्छा आहे का कुणाची मारण्याची? ज्ञानेश्वरीमध्ये ओवी, कृष्ण को पोनी जाशी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशो करी, तो कैशा परी न पवेल. रामानं शिकार केली असं वर्णन आहे, पण शिकारीला गेला. पाठीमागं कोणीतरी म्हणलं होतं बघा, एक पाठीमागं मला वाटतं एक ज्ञानी होता, म्हणला प्रभू रामचंद्रानं हरण कोल्हे मारले असं वर्णन आहे. हरण कोल्हे मारून प्रभू रामचंद्र मांस भक्षण करीत होते असा मूर्ख होता कोणीतरी म्हणला. पण कल्पना करा, हरण कोल्हे सुद्धा जे योगभ्रष्ट पुरुष हरणा कोल्ह्याच्या जन्माला आले होते, त्यांना या सृष्टीतून मुक्त करण्यासाठी परमात्म्यानं हरण कोल्ह्याचा वध केला. कशासाठी? त्यांना लवकर मुक्त करायचं होतं. हरण कोल्हे वैकुंठवाशी कोण त्याशी विचारे. देवाचा नुसता स्पर्श झाला आणि देवाच्या हातानं मृत्यू आला की गेलाच वैकुंठाला, तात्काळ स्वरूपाची प्राप्ती. अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी रावणाचा वध केला. म्हणून रावण मारला म्हणून रावणाला कधी दोष देऊ नका, आणि रावणाला रामानं मारलं म्हणून रामाला कधी दोष देऊ नका. राम आणि रावण दोन्हीमध्ये काही जास्तीचा भेद नाही. रामाचा रावण हा एकनिष्ठ भक्त होता, पण लवकरात लवकर परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून 3 जन्मामध्ये त्यानं विरोध केला. म्हणून त्याच्या ठिकाणची जी उपाधी नाव अज्ञान होतं, अज्ञान संपवण्यासाठी परमात्म्याने अवघा तोडीला संबंध आणि रावणाचा संबंध तोडला. आणखी काय केलं परमात्म्यानं? अभंगाचं 2रं चरण. लंका राज्य विभीषणा, लंका राज्य विभीषणा, लंका राज्य विभीषणा. टाळ वाजवा, टाळ. लंका राज्य विभीषणा, लंका
लंका राज्य विभीषणा लंका राज्य विभीषणा लंका ओ केली चिरकाळ स्थापना केली चिरकाळ स्थापना केली चिरकाळ स्थापना लंका लंका म्हणा सगळे म्हणा सगळेच म्हणा डबल डबल नको लंका लंका राज्य विभीषणा बघा तोडीला संबंध तोडला का नाही सगळ्या उपाधीचा संबंध तोडला म्हणले आता काही काही वेळेस माणसाला संशय आता राम होता म्हणून बरं झालं महाराज पण आताच्या राज्यातले जर आपल्यासारखे काही जर असते रामाच्या सैन्यात बी असते रामाच्या ठिकाणी जरी असते महाराज 7 कोटी घरं सोन्याची असलेली लंका सोडून मला वाटतं परत कुणी इथं अयोध्येला भारतात आला असता का होय आता इथं अयोध्या तर काही सोन्याची नव्हती होती का रामाची श्रीमंती सोन्याची होती का बरं अयोध्येतली माणसं बी डबल डबल परत येण्यासारखी नव्हती अयोध्येतून प्रभू रामचंद्र त्याग करून गेले एक दिवस अयोध्येत रामाला सुखाचा मिळाला नाही आणि अयोध्येच्या भूमीतला काही दोष असेल काही माहीत नाही गेल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्र इथं सुखानं राहिले नाही आता तरी कुठंतरी महाराज आता मंदिर झाले तर डबल डबल नळ्याचे पोलीस आहेत राखण ते काय सोपं आहे का भरवसा नाही कोणाचा इतकं बंधनातलं जीवन आहे कल्पना करा राजा असून इथं कधीही सुख प्राप्त झालं नाही आता एवढं 7 कोटी घरं असलेली 7 कोटी घरी असलेली सोन्याची लंका मिळालीच होती का नाही आता ही पद्धतच आहे महाराज शत्रू मारला की त्याची जी संपत्ती असते ती आपोआपच हस्तगत केली जाते पण शत्रू मारला नाही मारण्याच्या अगोदर बिभीषण ज्या दिवशी शरण आला त्या दिवशी बिभीषणाला लंका दान केली संकल्प सोडला महाराज आहे का नाही दिली का नाही लंका दिदली बिभीषणा किंवा आता अभंगात वर्णन आहे लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना सात्विक माणसाला धन दिलं तरी एवढं काही जास्तीचा परिणाम होत नाही उन्मत झालेल्या माणसाला जर पैसा मिळाला तर तो आणखी उन्मत होतो पण ज्या माणसाचे अंतकरण अगदी ताब्यात आहेत हृदय ताब्यात आहे ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत अशाला कितीही प्राप्त झालं तरी काही जास्तीचा फरक पडत नाही महाराज लक्षात घ्या नदीला गंगेला पाणी कितीतरी आलं तरी सपातं पण नदीला तरी थोडंफार पचल पण मला वाटतं वड्याचं पाणी कधी सपादत नाही कुठलं म्हणून जे वडे आहेत ना त्यांना इमा फिमा आला तरच येतो दुसरं काही वरून देव देत नाही जास्तीचं कशातही हिशोब जास्तीचं लांबणीचं करतात आता एवढी पीक आलं की आपल्याकडे इतके पैसे येऊन शिल्लक राहणार पण काय नाही देव सगळं बरोबर करतो त्यांना माहिती आहे हे वडा आहे आणि वड्याला जास्त पचत नाही आलं की काय करील ह्याचा भरवसा नाही म्हणून तर महाराज आपल्याला देवानं शक्ती बी दिली नाही धन बी दिलं नाही लई बुद्धी दिली तर तिला घासायला बी जास्त काही कष्ट नाही आपण असे मध्यभागी ठेवलेले आहेत म्हणून बिभीषण हा सगळे इंद्रिय ताब्यात असलेला साधक होता कराड साहेब बरं का सगळे इंद्रिय ताब्यात फार इंद्रिय ताब्यात होते इंद्रिय ताब्यात असावेत माणसाचे इंद्रिय ताब्यात नसले तर काही नाही कुठल्याही गोष्टीचा आविर्भाव त्याच्या ठिकाणी नव्हता आणि असा शांत बिभीषण त्यानं मागितली नव्हती लंका पण त्याची महाराज भावना जाणून प्रभू रामचंद्रांनी महाराज लंका दिली किती काळापर्यंत दिले केले चिरकाळ स्थापना देव स्वतःकडे काही ठेवीत नाही देवाकडे 6 गुण आहेत असं वर्णन केलं महाराज ऐका यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे 6 हे गुणवर्य वस्तिजेत षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण देवाकडे 6 गुण आहेत आणि प्रत्येक गुण भगवंतानं एक महाराज वाटून टाकला
आपल्याला एखादा जर गुण असला तर आपल्याला वाटतं तो दुसऱ्याला नाही गेला पाहिजे, आपण देत नाहीत कुणाला. आपल्याला जे माणसं म्हणते तुला काय मी सगळं शिकविले वे, सगळं कळू देतोय आपण आपल्याजवळ आहे ते प्रत्येक कुणाला पुढच्याला देत नाहीत. पण आमच्या देवानं त्याच्याजवळची 6 गुण वाटून टाकली. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापते, औदार्य देवनी कर्णा हती कीर्ते दिगंते वाढविले, ज्ञाने उपदेशिला चतुरानन, वैराग्य शुका ते बोधून. आहे का नाही? हा दिलं का नाही? ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुका ते बोधून, ज्ञाने उपदेशिला चतुरानन. हा हे सगळं केलं. एक गुण सगळा वाटून टाकला महाराज. परमात्म्याने एकही गुण स्वतः जवळ ठेवला नाही. तसं बिभीषणाला लंका दिली. विठ्ठल औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा. देवा तुझं मोठे पण काय वर्णन करावं. माऊली म्हणतात तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसे पात्रा पात्र, कैवल्य ही ऐसे पवित्र वैरी आहे दिदले. अहो आपल्याला देईल ह्याच्यात नवल नाही, वैऱ्याच्या भावाला लंका दिली. कुणाच्या? आपलं प्रेम असतं का? आपलं जर एखाद्या बरोबर जर वैर असलं, बापाबरोबर वैर असलं तर आपण त्याच्या लेकराकडे बघत नाही, त्याच्या पत्नीकडे बघत नाही. बरं लेकराकडे आणि पत्नीकडे बघू द्या, नाही बघू द्या. त्याचा एखादा जर लांबचा पाहुणा जर गावात आला तर त्याला रस्ता कधी सांगत नाही. कुणाला असं होतं का नाही? आता इतक्या लांब आपली दुश्मनी जाते का तिकडं? लय दुश्मनीतला असला तर त्याच्या मुलीचं लग्न जर कुठं जमत असलं तर ते जमू देत नाहीत, आणि मुलाचं तर जमायचा संबंधच नाही, ते कसं जमू देणार आहेत? इतकी दुश्मनी महाराज. पण आता सक्का ज्या रावणानं प्रभू रामचंद्राची इतकी फजिती केली, झाडाला धडून रडायची वेळ. वनांतरी रडे ऐशे पुराणी पवाडे. रामाला रावणानं रडविलं का नाही हो? रडविलं का रावणानं? किती वेळेस? लक्ष्मणाला शक्ती लागे, रडला का नाही? सीतेचं हरण केलं, रडला का नाही? किती वेळेस? अहो 2 वेळेस रडायची वेळ आणली. 2 वेळेस ज्यानं जग दान दिलंय अशा रामाला रडायला लावलं. रावणाची ताकद तरी बघा. पण इतकी फजिती ब्रह्माची करून, ईश्वराची करून सुद्धा त्याचा लहान भाऊ शरण आल्यानंतर लंका दिली त्याला. म्हणून काय वर्णो रघुरामा, काय तुझं वर्णन करावं देवा. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. एवढंच नाही, आता इथं तरी थोडा लक्ष्मण थोडा बाजूच आहे महाराज. पुतना मावशी तर स्वतःच्या स्तनात विष भरून देवाला मारायला आले होते. तिला सायुज्य नावाचा मोक्ष परमात्म्यानं दिला. कपिकुळ उद्धरिले केले राक्षसा, कपिकुळ उद्धरिले केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळ उधरिले मुक्त केले राक्षसा. वा वानराने तरी थोडं सहकार्य केलं होतं महाराज. पण राक्षसाने राम कार्याला विरोध केला तरी सुद्धा वानराला वरी घेऊन जाताना राक्षस खाली ठेवले नाही. वानर तरी मागून नेले, अगोदर मुक्त केले राक्षसा. कुणाला? राक्षसाचा उद्धार केला. म्हणून देवा काय वर्णो रघुरामा, तुझ्या औदार्याचे सीमा. आपण बराचसा वेळेस आपण श्रीमंत आहेत महाराज, पण आपल्या ठिकाणी औदार्य नाही, दानत नाही देण्याची. माणूस श्रीमंतही असावा आणि थोडं दानसुरही असला तर बरं राहतं महाराज. आपल्याला काही काही वेळेस देण्याची इच्छा आहे पण स्वातंत्र्य नाही. आहे का स्वातंत्र्य? मुलांची भीती, पत्नीची भीती. पत्नी म्हणती सगळं वाटून टाक, काही ठेवू नको लेकरा बाळाले. मुलांची भीती. आपल्याला जरी धन असलं तरी आपल्या ठिकाणी औदार्य नावाचा गुण नाही. परमात्मा देण्यासाठी समर्थ आहे आणि देण्यासाठी स्वातंत्र्य आहे. म्हणून औदार्याची सीमा काय वर्णो रघुरामा.
मुक्त केले राक्षसांना सुद्धा मुक्त केलंस. बिभीषणाला लंकेवर चिरकाळ स्थापना केली. काही दिवसापुरतं पद नाही, किती दिवसापुरतं केली चिरकाळ स्थापना. चिरंजीव पदामध्ये बिभीषणाचं नाव आहे महाराज. आजपर्यंत सुद्धा लंकेचं राज्य बिभीषणाकडे आहे. आजपर्यंत ध्रुव हा आढळ पदावर स्थिर आहे. आजपर्यंत संकादिक ऋषी ब्रह्मचर्यामध्ये स्थिर आहेत, त्यांना कोणी मारू शकत नाही. हनुमंतराय आजपर्यंत चिरंजीव आहेत. चिरकाळ स्थापना, अशा प्रकारची स्थापना चिरकालापर्यंत केली. आणखी काय केलं तुकाराम महाराज म्हणतात, सीतेला नाही का सोडवलं माझ्या परमात्म्यानं. अभंगाचं शेवटचंच आहे. मने माझा दाता माझा दाता तुका मने माझा दाता तुका मने माझा दाता तुका मने माझा दाता तुका मने माझा दाता तुका माझा दाता तुका म्हणे माझा दाता. रामे सोडविली सीता रामे सोडविली सीता लंकाराज बिभीषणा लंकाराज बिभीषणा रामे सोडविली सीता रामे सोडविली सीता लंकाराज बिभीषणा लंकाराज बिभीषणा हरी विठोबा रखुमाई. टाळ्या वाजवा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तुका म्हणे माझा दाता रामे सोडविले सीता. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, असा दाता असणारा माझा परमात्मा, त्यानं सीतेचं रावणानं हरण केलं होतं, त्या सीतेला सोडवलं. नुसतं प्रत्येक अवतारात देव महाराज सोडवण्याचं काम करतं बरं का. कृष्ण अवतारामध्ये स्वतःच्या मायबापाला सोडवलं आणि राम अवतारामध्ये स्वतःच्या पत्नीला सोडवायचं काम केलं. आता थोडीशी मदत वानरांची घेतली, आमच्या हनुमंतरायाने सहकार्य केलं, पण तरीसुद्धा आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवानं सोडवली. आता लक्ष्मी आहे, सीता ही लक्ष्मी. तसं तर लक्ष्मीचं कोणी हरणच करू शकत नाही, पण काल्पनिक प्राकृतिक स्वरूपानं सीता ही रामाच्या बरोबर गेली होती. काहीतरी निमित्त असावं म्हणून सीता गेली आणि त्या सीतेला सोडवायचं काम, लक्ष्मीला सोडवायचं काम माझ्या परमात्म्यानं केलं. तुका म्हणे माझा दाता रामे सोडविली सीता लंका राज्य बिभीषणा केली चिरकाळ स्थापना. आता आपल्या 8 वाजून पुढं 15 मिनटं झालेली असल्यामुळं तुमची काही जास्तीची वेळ न घेता झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी, पवनसुत हनुमंतरायाच्या चरणी आणि अगदी परळी तालुक्यातून आणि परळी तालुक्याच्या पंचकृषीतून आलेल्या या सर्व राम भक्ताच्या चरणी मी समर्पित करतो. इतक्या लांबचा प्रवास करून तुम्ही इथं आलात आणि फिरायला येऊन सुद्धा कीर्तनाला बसलात. बरेचसे 100-200 फिरायला गेले तर तुम्ही महाराज शिल्लक राहिलात. आता तुम्हाला उद्या जायचं असेल असं बारी-बारीनं ठरलंय का? असं नाही जायचं. इथं येणं, जेवढं तीर्थयात्रा महत्त्वाची तेवढं नामचिंतनही महत्त्वाचं आहे आणि तेवढीच सेवा बी महत्त्वाची. नाही तर
तीर्थयात्रे सुखे जाऊ म्हटलं, पण पुढचंच प्रमाण आहे, वाचे विठ्ठल नाम गाऊ. मी अगोदरच सांगितलं होतं, तीर्थयात्रा ही तिसऱ्या प्रकारचं साधन आहे. पण तीर्थयात्रेत जर नामचिंतन नाही घडलं तर तीर्थयात्रा ही फलद्रूप होत नाही, हे लक्षात घ्या. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून कीर्तनाची वेळ टाळून तुम्ही तीर्थयात्रा करा, कीर्तनाला उपस्थित राहत जा. त्यातली त्यात गावाकडं ऐकलेलं कीर्तन आणि अयोध्येत ऐकलेलं कीर्तन या क्षेत्राच्या ठिकाणी तुम्हाला नाही बी कीर्तन कळालं, नुसतं समोर बी येऊन बसलात तरी इथलं पुण्य. मला वाटतं एक कीर्तन अयोध्येत ऐकलं तर 1 कोटी कीर्तन ऐकल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. हे भूमीचं महत्त्व आहे. म्हणून हे अयोध्या क्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र आहे. आणि त्यातली त्या जागतिक लेवलचं, देशाच्या लेवलचं नाही, जागतिक लेवलचं प्रभू रामचंद्राचं हे मंदिर आहे. म्हणून आपल्या सर्वांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आमचे परमस्नेही परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज उकळीकर यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो, ज्यांच्या संयोगानं आमचं या ठिकाणी येणं झालं. आमचे श्रीयुत ज्ञानदेवरावजी विठ्ठलरावजी तांदळे आणि आमचे केशवरावजी उत्तमरावजी आगावसाहेब, आणखी यांचं आगावसाहेब आणि आगावसाहेब सगळे माऊली आगाव, सगळे आगाव. म्हणून सगळ्या सारडगाव आणि पंचकृषीतील आलेले भजनी मंडळी सर्वांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद. सगळ्यांना, सर्व राम भक्तांना विनंती आहे, निश्चित स्वरूपानं तुम्ही या ठिकाणी आलात, कीर्तनाचं श्रवण करा आणि आपलं जीवन फलद्रूप करून घ्या. हे अयोध्या क्षेत्र अगदी पवित्र आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो. आमचे सहकारी आलेले आमचे श्री हरिभक्तपरायण केशव महाराज, ते सुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. आमचे गोविंद महाराज, आमचे दुसरे आमचे सहकारी मंडळी, सर्वांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो. आणि सर्व भजनी मंडळी, उकळीकर फळावरची सर्व भजनी मंडळी, उकळीकर फळावरली सर्व भजनी मंडळी, चोपदारासहित, बघा चोपदार बिचारे तत्पर आहेत. आता त्यांना काम दिल्यामुळे इकडं तिकडं काही फिरता येत नाही बिचाऱ्याला. हां, आचारी बीत का आता इथून पुढं वा टाळ्या वाजवा. आता स्वयंपाकाचे आचारी म्हणले होतं, मला वाटतं पाटाच्या यारलाच जीव घालतील. आता कीर्तन संपले स्वयंपाकाकडे म्हणल्यावर का करून ठेवलं आहे. हां, वा वा, हां, बरं बरं. चोपदाराले सुद्धा धन्यवाद, आमच्या यूट्यूबवाल्याला धन्यवाद, सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद देतो. सेवेला पूर्णविराम. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर